तुमचं आता सगळ्यांना तर माहीत झालंय, पण आतापर्यंत कधी इथल्या सरकारने, इथले आमदार, मंत्री कोणी दखल घेतली तुमची? हे आता येत पाहत पाहत आता आला तर हे आता कालच्या याच्यानंतर येतात, पण आधी नाही 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 कोणीच दखल घेतली नाही. कोणी नाही. आता आज पण आला तर भोई साहेब तो आमदार हम्म. काय हे फक्त मतदानासाठी आलं, मतदान झालं, निवडून गेले. कोण हे गावात कोठं रस्ता आहे, कोणाची घराचा तोंड कोठा आहे ते त्यांना माहीत नाही. आज झालं, पुरस्कार जाहीर झाल्यावर हा आज कागदपत्र मी तुला मदत केली, मी मदत केली. अरे मला कोणा लिहून दिला नाही तुम्ही. अर्ज सुद्धा लिहून दिला नाही. हा मी माझे मनमानी हे सगळं केलं. म्हणजे त्यावेळी भरायच्या वेळी तुम्हाला अर्ज बी लिहून देत नव्हतं. कोणा नाही ना अर्ज मी हे लिहिलंच नाही. मी अळंदी, जजुरी, बारामती, सन्या, सिंगापूर तिकडं मी देवदर्शनाला घ्यायचा. आणि मी पाहिला देव तर निर्जीव आहे, पण गावात फिरत 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 वाजवत ज्याला कोणाला आवडला, कोणी 50 दिलं, कोणा 20 दिलं, कोणी 10 दिलं, 5 दिलं. रोजी हॉटेलात जाऊन खायचा आणि याचा 2 पैसे इकडं घरी परिपण चालवायचा. असं करून मी हिंडलो आणि ही प्रचार झाली. नंतर कागदोपत्री मला कोणा काही लिहून दिलं काहीच नाही, मदत नाही. काय मदत नाही. पण आता सगळे आले पुरस्कार. आता काय मी केला कोणानं मला कोणा पाहिला नाही. मी आता कोणी सांग बाबा कोणा पाहिला, हे डोळी पाहिला काय मला, काय हे डोळी पाहिला, बरोबर. हा. हे डोळी पाहिला असेल तर मग हे डोळी का नाही पाहिला, मग हे डोळी पहा असा पाहिलाच काय, असा मी करून दाखवा. आता तुमच्याही लक्षात आहे कोणी मदत नाही केली. कोणी नाही मदत केली. हा. अरे कोणी एवढं हे केला तसा चहा पियाला कोणी रुपये नाही देत. हे माणूस ते काय आपले विचारतील कोणाचे गेलो काय हपिसात गेलो काय रे कशाला हे काय ते मला प्रमाणपत्र पाहिजे. काय प्रमाणपत्र, प्रत्यक्ष काय तुझ्याकडं काय आमच्याकडं काय घेणार ते नाही काय असं सांगत. मग ते काय ते कोण मामलेदार काय तहसीलदार की पोलीस स्टेशनला शिफारस आणायला गेला काय म्हणून तुला शिफारस आम्ही देऊ. तुझी ही काय ती भानगड असेल तर आम्ही नाही देऊ शकत. पण आता काल कलेक्टरने सत्कार केला. आता कलेक्टर आता दखल घेतली. आता का 80 वर्ष जावं लागले आयुष्यात त्यासाठी. आता तुम्ही एक गोष्ट आता सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी होतं मग आतमध्ये की ह्याच्यामुळे माझी म्हातारी वाचली, लोकांनी मदत केली. मग या अजून जवळ सगळ्यात मोठी आयुष्यातली कमाई तीच आहे. कीच कमाई आहे की त्या काळात खर्च करून वाचवता आलं. वाचवलं तीच एक मोठी कमाई वाटते सगळ्यात. हो ना. मी सांगला येईल हात जोडून मी पासून ना आता तुमची जवळ माझ्याकडं समजा मुलग्याप्रमाणे सांगा ही मादी ना, इकडून आहे ही मादी आणि हा पुरुष. काय ही एक जर काढली तर ही मादी काढली तर पुरुष काय करेल, वाजूच शकत नाही, चालूच शकत नाही पुढे. तसंच आपल्या आयुष्याचंही आहे, तसं आयुष्याचं आहे. म्हणून आज हे वाद्यांनी आज दार मोकळाच केला, दार मोकळा केला. बाई आहे म्हणून मी आहो. बाई नसती तर मला कुत्र्यासारखं सून बाई काढती, नातू पण शेपाटत काढता. पण आयुष्य वाद्यांनी मला देवता आहे आणि हे घरवाली माझी लक्ष्मी आहे म्हणून हे सगळं आज दाराशी आला ते समजायच्या. सांगताना डोळ्याला पाणी येईल. आता कुछ सांगायला गेला समजा तू माझा मुलगा, तू हे माझ्यावर दुर्लक्ष केला तर मुलग्याला जन्म देणं गुन्हा झाला. विचार करायसारखी गोष्ट आहे. जन्म देणं गुन्हा, पण जे चांगले गुणाचा मुलगा राहील तर त्यांनी काहीतरी आपल्याला आशीर्वाद दिला असेल तेव्हा आपला जन्म जोडा, आयुष्य थोडा नाही असाही विचार आहे. आता माझा होतो मुलगा, ते माझं नातू 3-4 ह्या माता नातवंड्या. आता सांगायला गेला तर त्याला ऐकाय नको म्हणून तर कोणा रुपये खर्च केला होता विचार, कोणाला याला विचार कोणीच नाही केला. तुम्हालाच ते स्वतः करावं लागलं सगळं, स्वतःच करायला. वाईट काळ होता फार तो. वाईट काळ काय तो आता परत वाईटच आहे. फक्त आता 5,000 रुपये मला पेन्सिल मिळते, ते आम्ही मीठ मिरचीचं नाही ते आता देतात. पण खायला चहा पाणी, कोणाला अडचण पडली आम्हाला गोळ्या खायची, हे चहा प्यायचे तर आमचेच करू. मी फक्त 1,000 रुपये दिलं तर तिला महिन्याला खपत नाही का, ती कोठं फिरून द्यायचं नाही मी. असा तुम्ही आता सांगितलं की पुरस्कारातून जे पैसे मिळाले
त्यातून दवाखाना केला, घर खर्च केला, सगळाच केला, पुरस्कार ठेवायला कपाट नव्हतं, कपाटाला 25,000 त्या पुरस्कारातल्या पैशातनच खर्च केला. सगळाच आता तुम्ही पद्मश्री आहात, पद्मश्री, खूप मोठा देशातला सन्मान आहे. आता काय करायची इच्छा आहे? तर आता काय करायचे, आता दिलं पाहिजेत, पाहिलं पाहिजेत, मग आपल्याला खर्च करायचा कुठं, तो जेवढा खर्च करायचा तेवढाच, नाही तर म्हातारीच्या समोर ठेवायचे, बाबा हे तुझ्यासाठी ठेव आणि हे माझ्यासाठी ठेव. तुझा कोणी पाहुणा आला, कोणी तुझा भाऊ बंद आला किंवा तुझी भाऊजाई आली, तिला काय थंडा पाजायचा काय, तर तू हे त्याची तू खर्च कर. माझ्याकडे पैसा आहे, माझा भाऊ बंद आला, कोणीही आला, तर मग असा खर्च करायचा. पण आता उधळायचा नाही, मला अक्कल आली, पक्की अक्कल आली आहे.